सावी, मी एवढं सगळं करतोय तरी मी अजून माझ्या वर्स्ट मोडला गेलेलो नाहीये. पण जर तू अशीच तुझ्या हट्टावर कायम राहिलीस तर मात्र आतापर्यंत कुणीही बघितलेलं नाहीये ते माझं रूप दाखवायला लागल तुला. इथनं उतरणं पॉसिबल आहे, खरं मला एकटीला नाही जमायचंय. कुणाची तरी मदत लागल मला. कुणाची हेल्प घेऊ? धैर्य, स्वतःवर एवढं वैतागायची गरज नाहीये. तू जे काही वागतोय ना ते योग्य आहे, प्रॅक्टिकल आहे, काही चुकीचं नाहीये त्यात. त्या सावीला जर नमतं घ्यायला लावायचं असेल ना तर असंच वागलं पाहिजे तिच्यासोबत. अजून सुद्धा फोन बंदच लागायला लागलाय. केतन, हे केतन, ऐक की, चल आपण मुजुमदारांकडे जाऊया आणि बघूया सावी कशी आहे ती. अरे काल संध्याकाळपासून पोरीचा फोन बंद लागायला लागलाय. मग मी काय करू? केला असेल बंद फोन. हे बघ आई, इथं माझं मला पुरं झाले. उगाच मला नको ते सांगत बसू नकोस. केतन, अरे तू आई सांगितलं नव्हे एकदा, मला काही सांगू नको. अरे देवा, हा काय ऐकायचं नाही. आता काय करू? कुणाकडे मदत मागू? उलट सावी साहेब जी मला अडचणीत मदत करते. सावीला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय माझं मन काही शांत व्हायचं नाही. केतन, भाऊंकडे जरा लक्ष दे. मी आलेच. काय झालं? सावी भेटली? हा, कशी आहे ती? बोला की काहीतरी. म्हणजे तिचा अजून फोन लागत नाही झालाय? नाही म्हणजे नाही, मला असं वाटायला लागलं की सावी सावी नक्की कुठल्या तरी संकटात आहे. काकी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो, काल रात्रीच धैर्याने सावीला घरात घेतलंय. होय, पण मग फोन का बंद येतोय तिचा? काय पण झालं असेल तरी ती असं फोन नाही बंद ठेवायची. रोज भाऊंच्या तब्येतीची चौकशी करायला ती फोन करतेच. तिच्या फोनला जर काय झालं असेल तर दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरून फोन केला पाहिजे ना. हा काकी, काकी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही भाऊंकडे लक्ष द्या. हा, आम्ही जाऊन बघून येतो काय ते. हा. हा, काळजी करू नका तुम्ही. चल रिनी. आणि काय होते ते मला कळवा रे. हा, अहो, मला सावीची खूप काळजी वाटते हो.
अहो सकाळपासून सावीची खोलीतून काहीच हालचाल जाणवलेली नाहीये. अगं नीता रात्रभर ना दार वाजवायचा आवाज येत होता. भाऊजीने तिला खूप त्रास दिला असणार आहे. मला तर ना कधी कधी वाटतं तिला सरळ सांगावं निक्षून की बाई आता बास कर, तुला होणारा त्रास आम्हाला बघवत नाहीये. टाइमपास झाला असेल तर वाढायला घ्या. हिरा, तुला काय झालं? आणि हे काय, तुझे डोळे का सुजलेत? सांगितलेल्या गोष्टी डोक्यात घुसल्या नाही की अशा डोळ्यातनं दिसणारच की. नाश्ता वाढा. धैर्य रे, नाश्ता होईलच रे. पण त्या पोरीला असं खायला प्यायला न देता किती दिवस खोलीत डांबून ठेवणार आहेस? नाही, कसं आहे आई, ती काय साधी सुधी पोरगी नाही. महा चॅप्टर आणि डेरिंग बाज पोरगी आहे. तिला या घरात ठेवणं म्हणजे वाघिणीला खोलीत कोंडून ठेवण्यासारखं आहे. जर समजा तिच्या त्या काय ते फॅन्स का फॉलोअर्स त्यांच्यापैकी कोणी बोंबलत तिला शोधत इथं आलं तर काय करायचं? ज्याला कोणाला तिच्या नावानं बोंबलत यायचंय ना, येऊ दे. त्याला काय उत्तर द्यायची ते माझं मी बघेन की. तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सावे, सावे, अवंती वहिनी, सावी कुठे आहे हो आमची? मी कालपासून तिला फोन ट्राय करायला लागलोय, खरं तिचा फोनच स्विच ऑफ यायला लागलाय. कुठं आहे, कुठं ती? ते 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 मी- आजारी आहे ती. आजारी आहे ती. आजारी आहे? अहो काय झालं, सांगितलं का नाही आम्हाला कुणी? हा म्हणजे आम्ही आलो असतो ना लगेच. डॉक्टर आहात तुम्ही की माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली असती तिची? तिचा नवरा आहे मी. तिची काळजी कशी घ्यायची ना हे चांगलंच कळतं मला. ते कोणाकडून शिकायची गरज नाहीये. आणि ती आजारी आहे हे असं गावभर बोंबलत तर फिरणार नाही ना मी. अहो तसं नाही, म्हणजे जाऊ दे. आम्हाला तिला भेटायचं होतं म्हणून. आता कुठे आहे मग ती? तिच्या खोलीतच असेल ना? आम्ही लगेच भेटून येतो मग तिला. हा चल पराग, चल चल. सावे, थांबा. काही गरज नाहीये जायची. नाही म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय तसं तिला आराम करू द्या, डिस्टर्ब करू नका. काय गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्यामुळे लय जास्त दगदग झाली आहे तिची. त्यामुळं तिला जाग आली की मी सांगतो तुम्हाला कॉल करायला. तुम्ही येऊ शकता. पण
आम्ही लई काम आहेत अजून मला. या तुम्ही. पण आम्हाला काहीच कामं नाही आहेत ना, त्यामुळं तिला जागी येईपर्यंत आम्ही इथं वेळ काढू शकतो. काय पराग? होय, थांबूयात की. रीना, रीना पराग आल्यात वाटतं. हो होय, ते चालत की. रीना, पराग. रीने, पराग. रीने. वरनं कसला तरी आवाज यायला लागलाय. मला वाटतंय सावीलाच जाग आलेली असणार आहे. हा, चल पराग आपण बघू. चल. थांबा, खाली या आधी. खाली या. सारखं सारखं मला तेच तेच सांगायला लावू नका. आजारी येते, तिला आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी. पण आम्ही मला सुद्धा काळजी आहे तिची. आणि मी ती चांगल्या प्रकारे घेतोय. सांगतो मी तिला कॉल करायला. तुम्ही निघा. चला. पराग, मला इथे 100% काहीतरी घोळ वाटायला लागलाय. मला पण तेच वाटतंय. आता नीट कान उघडे ठेवू नाही का? काही झालं तरी ह्या रूम कडे कुणी जायचं नाही. ही माझी वॉर्निंग आहे असंच समजा. मलाही बघायचंय आता काही न खाता न पिता अजून किती वेळ माज करते ही सावी. आता काय करायचं? काहीच कळना झालंय मला. नाही, मी इथं अशी अडकून नाही राहू शकत. रीने, नाही, हाक तर त्यांना ऐकू जायची नाही. आणि जोरात हाक मारली तर घरातल्यांना ऐकू जाईल. आता रीना परागला इकडे कसं बोलू मी?
अरे पराग, काहीतरी डोकं चालव, असं नुसताच नको उभा राहू. ए इथं माझं मला माहिती आहे काय माझं डोकं केवढं जाम झालंय ते. तुला आहे ना डोकं? चालव मग. तू जाऊ दे. हे चल बाज झालं आता की नाही माझ्या पेशंटच्या बाहेर गेले सगळं. हा डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊया आणि कंप्लेंट देऊया. चल. काय पोलीस स्टेशनला जाऊन काय कंप्लेंट करणार आहेस तू? काय करणार आहेस म्हणजे तो धैर्य आपल्या मैत्रिणीला भेटायला देत नाही झाला म्हणून कंप्लेंट ठोकायची. चल. तू येडायस का रे जरा? अशी कंप्लेंट कोण करतं का कधी पराग? हे होतंय सगळं. चल आपली मैत्रिणीला लय अडचणीत आहे. चल. बर चल. ए चिल्लर पार्टी, काय रे, काय चाललंय? जायला सांगितलेलं ना? ते अहो काय नाही हो खेळत होतो. चिल्लर आहे ना मी. खेळायची जागा आहे ही. चल निघा. हा जातो जातो. तुमचं तोंड बघायची काय हौस नाही आम्हाला. बस. निघतोय. निघतच बस. होतो. चल रे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया अरारारारारारारा. काय रे या बातम्या? हुंड्याच्या मागणीमुळे सासरच्यांनी सुनेचा केला खून. बाप रे. मुद्दाम करायलास? मी तुला नसेल नात्या गोत्याचं काही, पण इथं माझ्या पोरीच्या विचारानं माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागले. पराग आणि रीनानी पण काय कळवलेलं नाही. आणि या समध्या टेन्शन मध्ये तू मला या असल्या जीवाला घोर लावणाऱ्या बातम्या मुद्दाम ऐकवायला लागलायस बाय. अगं मी कशाला मुद्दाम काय करू? जे समोर आहे ते वाचा लागलोय. आणि तू कशाला उगाच तुझ्या काळजाचं पाणी करून गेला? हे बघ आई, त्या सावीला या घराचं जरा सुद्धा पडलेलं नाही. तू उगाच तुझ्या नावात जप करत बसलेस. तुझ्यासारखा भाऊ असण्यापेक्षा ना दुश्मन बरा. अरे इतकी वर्ष तिच्याकडून राखी बांधून घेत होतास, त्याची तरी चाट ठेव. बहीण म्हणून रक्षण करता येत नाही ना, तर निदान थोडी काळजी तरी वाटू दे. आई, तिची काळजी होती म्हणूनच घ्यायला गेलतो ना तिला परत. काय म्हणली ती तोंडवर करून? तुला काय समजायचं ते समज, मी काय परत येणार नाही. जाऊ दे ना मग. आणि काळजी करायचीच आहे की नाही, तर मला आता तिच्याबद्दल फक्त एवढीच काळजी वाटत्या. याच्या पेपरमध्ये मी बातम्या वाचायला लागले की नाही, या हुंडाबळीच्या, नवऱ्यानं फसवून मर्डर केलेल्याच्या बातम्या. हे असलं तिच्या बरोबर काय व्हायला नको एवढंच. तोंड बंद कर. कधी कधी माझं मन मला खायचं की सावीसारखी गुणी हुशार पोरगी आहे म्हणून प्रेमळ खरं शांत असलेल्या माझ्या केतनकडं माझं दुर्लक्ष तर होत नाही ना. लई वाईट वाटायचं.
वाटायचं की माझं पोरग मनानं खूप चांगलं आहे. खरं त्याची बायको परिस्थिती त्याला बिचारायला काय काय करायला भाग पाडते. पण नाही केतन, आज आज तू मला जाणवून दिलंस की मी चुकीची होती. आज मला काय वाटतं माहितीये, तुझ्यासारखा दगड जन्माला घालण्यापेक्षा माझी कोस उजवलीच नसती तर बरं झालं असतं. झालं ना? शेवटी इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेलं आता आलंच की नाही ओठावर. तुला खरं सांगू आहे, खरं तर मला पण वाटतं की या घरात जन्माला यायला नकोच होतं. निदान आता जे काय वाटोळं झालंय की नाही माझ्या आयुष्याचं ते तरी झालं नसतं. निदान एक श्वास तरी सुखाने घेता आला असता मला. बघल तेव्हा आपल्या नुसतं सावी 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 सावी. गुड मॉर्निंग सर. आज आम्ही इथे सावी मॅमला भेटायला आलोय. आम्हाला असं कळलं की काल रात्री त्यांच्या टेंटला आग लागली आणि आजही त्या बाहेर कुठे दिसत नाही. कशा आहेत त्या? त्यांना तुम्ही घरात घेतलं? मिटलं का तुमचं भांडण? प्लीज आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल का? सावी मॅमच्या कॅम्पेनमुळे तुमची ही लव्ह स्टोरी अख्ख्या कोल्हापूरमध्ये गाजते. सो आता तुमच्या या स्टोरीमध्ये पुढे नेमकं घडलंय काय हे ऐकायला आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत. सो त्यांचं कॅम्पेन सक्सेसफुल झालं की नाही, झालं तर कसं झालं, असे खूप सारे प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचे आहेत आणि यासाठी तुम्हा दोघांचा एकत्रित असा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यांना प्लीज बाहेर बोलवता का? ऍक्च्युली मी बोलवलं असतं. धैर्य, जरा एक मिनिट. त्यांना आत्ताच काही सांगू नको. काहीतरी सांगायला जाऊन त्यांना भनक जरी लागली ना, सावीला आपण खोळीत डांबून ठेवले म्हणून, तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतील. त्यापेक्षा एक काम कर, तिच्या खोलीत जाऊन तिला धमकावून खाली घेऊन या सगळ्यांसमोर. म्हणावं तोंड फक्त बंद ठेव. आई पण सांगितले तेवढं कर. ठीक आहे. जे सांगतोय ते नीट ऐक. सावी, सावी नाईक, लई मोठी चूक केलीस तू. काय झालं सर? सावी मॅडम येत आहेत ना? आता काय सांगू यांना? तिची तब्येत बरी नाहीये जरा. हो ठीक आहे, इंटरव्ह्यू राहू देत, पण आम्हाला त्यांची एक छोटीशी बाईट तरी मिळू शकेल का? कुठं आहेत त्या? आणि त्यांना आम्ही लवकर बरं होण्यासाठी बेस्ट विशेष सुद्धा देऊ. ही पोरगी रात्रीच पळून गेली की काय? काय झालं सर? कसला विचार करताय?
सगळ्या कोल्हापूरला जाणून घ्यायचंय की त्या कशा आहेत. प्लीज सांगा सर. बोला सर, सांगा ना, कुठे आहेत त्या? सर सांगा ना, कुठे आहेत त्या? धैर्य, सावी कुठे आहे? खोलीत नाहीये ती. खोलीत नाहीये? धैर्य मुजुमदार, तुम्ही आमच्याशी खोटं तर बोलत नाही ना? सावी मॅडमना गायब करून तुम्ही आम्हाला फसवत तर नाही ना? त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय. ओ, काय बोलताय तुम्ही? धैर्यांनी स्वतःहून सावीला घरात घेतलंय. मग ते कशाला गायब करतील? तेच तर, ते त्यांना घरी घेऊन आले होते ना, मग ते बाहेर का नाही आणत आहेत त्यांना? नाही आम्हाला भेटू देत आहेत. सांगा धैर्य मुजुमदार, सावी मॅडम आहेत तरी कुठे? इथं आहे मी. सावी मॅम, कुठं होतात तुम्ही? धैर्य सरांना सुद्धा माहिती नव्हतं तुम्ही कुठं आहात ते. तुमच्या ब्लॉगवर पण तुम्ही कॅम्पेन बद्दल काहीच अपडेट्स दिल्या नव्हत्या आणि तुमचा फोन सुद्धा स्विच ऑफ होता. कसा अपडेट देणार ना? मला कैद करून ठेवलं होतं त्यांनी. कैद केलेलं म्हणजे? कोंडून ठेवलेलं? असं कसं कोंडून ठेवू शकतात ते? धैर्य सर, कैद करणं हा गुन्हा आहे, माहित नाही का तुम्हाला? अहो, कैद केलं होतं म्हणजे प्रेमात कैद केलं होतं. सॉरी या धैर्य. अहो, खरं तर ना मी तुम्हाला सांगूनच जाणार होते. खरं तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाठवलंच नसतं ना मला, म्हणून नाही सांगितलं. तुमच्या काळजात कैद करून ठेवलंय ना तुम्ही मला. आणि नुसतं काळजात नाही हं, त्याच्या संग पराग, काय करायचं आता? आज कळत नाही झालंय. ए, ऐक की, मी काय म्हणते, आपण सावीच्या अकाउंटवरनं पोस्ट करूया काय? काहीतरी क्ल्यू मिळेल की आपल्याला. थांब, मी तिचं अकाउंट ओपन करते. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. अरे पराग, काय झालं? अरे ही बघ सावी, धैर्याच्याच घरात आहे ती. चल 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 जाऊया, चल पटकन चल. थांब एक मिनिट, काकीला फोन लावते. हॅलो, हा काकी. हॅलो,
पटकन टीव्ही चालू करा, आपली सावी लाईव्ह आल्या बघा. हा हा चालेल चालेल. अहो म्हणजे ज्या दिवसाची मी एवढ्या आतुरतेने वाट बघत होते तो दिवस शेवटी आलाच. माझे कष्ट, माझी मेहनत, माझी वाट बघणं सगळं सगळं फळाला आलं. आणि या सगळ्यात ना मला तुमच्या सगळ्यांची पण लय मदत झाली बघा. अहो काल संध्याकाळी शेवटी धैर्यांनी माझं प्रेम ऍक्सेप्ट केलंच. प्रेमाच्या उजेडात कालची संध्याकाळ रंगली. धैर्यांनी स्वतःहून मला घरात घेतलं आणि घरात घेतल्यावर माझी लय काळजी घेतली त्यांनी. हो लय म्हणजे लयच काळजी घेतली. या खोलीत राहायचं होतं ना तुला, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथनं बाहेर जायचं नाही. मला त्रास होऊ नये म्हणून मला बोलू पण दिलं नाही. सावी काय तू पण खा खा. स्वतःच्या हातानं जेवण भरवलं. जेवण भरवल्यानंतर अगदी प्रेमानं मला पाणी पाजलं. या पाण्याला सुद्धा चव नाहीये. घे. धैर्यांनी काल माझी नुसती काळजी नाही, जवळजवळ सेवा केली होती. आता एवढं सुख माझ्या पदरात पडलंय म्हणून देवाचे आभार मानायला मी मंदिरात गेले होते.